तुम्ही एक स्टुडंट आहात आणि तुम्हाला स्वतःची इन्कम स्टार्ट करायची आहे, तर हा व्हिडिओ मी फक्त आणि फक्त तुमच्यासाठी घेऊन आले आहे. कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपण ॲज अ स्टुडंट कशी इन्कम स्टार्ट करायची. स्टुडंट असण्याचं हेच डिसॲडव्हांटेज आहे की आपण काही अर्न करत नाही आणि जेव्हा आपले फ्रेंड्स बाहेर फिरायला जातात, कॅफेजमध्ये जातात, शॉपिंग करायला जातात, तेव्हा पैसे नसल्यामुळे आपण त्यांच्यासोबत जात नाही आणि कोणाला पैसे मागायचे म्हणलं तर ऑकवर्ड फील होतं. सो यामुळेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपण ऑनलाईन कसं अर्न करणार आहे. तसे तर ऑनलाईन अर्निंग स्टार्ट करायची म्हणलं तर खूप व्हिडिओज आहेत, खूप स्टेप्स आहेत, खूप सारे वेज आहेत. बट ते इतके कॉम्प्लिकेटेड आहेत की काही कळतच नाही की नेमकं काय केलं पाहिजे किंवा अर्धे तर स्कॅमच असतात. म्हणून आज मी हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी घेऊन आले आहे, जे की फुल प्रूव्हन आहे. सो आपण स्टार्ट करूया. हाय, दिस इज प्रेरणा अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे की पिंटरेस्ट थ्रू पैसे कसे कमवायचे आणि हा व्हिडिओ फुल स्टेप बाय स्टेप असणार आहे. सो निश्चिंत होऊन पूर्ण व्हिडिओ बघा. तर आता सिंपल भाषेत सांगायचं म्हणलं तर पिंटरेस्ट हा इंस्टाग्रामसारखा प्लॅटफॉर्म नाही आहे. हा एक सर्च इंजिन आहे जे की व्हिज्युअली गोष्टींना दाखवतं, लाईक इमेजेस थ्रू और व्हिडिओज थ्रू. गुगलवरती कसं सगळं टेक्स्ट वाईज इमेजेस वगैरे सगळं येतं, तसं यावरती नाही आहे. बट आपण व्हिज्युअली बऱ्याच गोष्टी दाखवू शकतो आणि मागच्या 2-3 वर्षापासून पिंटरेस्ट हे खूप जास्त यूज झालेलं प्लॅटफॉर्म आहे. लाईक लोक यावरती सर्च करतात आयडियाजसाठी किंवा काही शॉपिंग करायची आहे तर ते सर्च करतात किंवा बऱ्याच गोष्टी लाईक कन्फ्युजन आहे की आपण काय केलं पाहिजे, हे सगळं तुम्हाला पिंटरेस्टवरती भेटेल. इवन पीपल यावरनं शॉपिंगसुद्धा करतात. ज्वेलरी शॉपिंग असू दे किंवा ड्रेसेस शॉपिंग असू दे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे आपण यावरनं शॉपिंग करू शकतो. आणि तुमचंही काही प्रोडक्ट असेल तर तुम्ही तेही सेल करू शकता किंवा नसेलही तरी तुम्ही ते सेल करू शकता. सो या व्हिडिओमध्ये मी फक्त स्टुडंट्सनी कसं अर्न करायचं हे सांगणार आहे. कारण की ॲज अ स्टुडंट ऑब्व्हियसली आपल्याकडे काही प्रोडक्ट वगैरे नसणार आहे. बट स्टील आपण यावरती कसं अर्न करणार आहे, पिंटरेस्ट, सिम्पली पिंटरेस्ट यूज करून आपण कसं अर्न करणार आहे, हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, एक ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि तिथे businesspinterest.com असं सर्च करायचं आहे. हे तुम्ही मोबाईलवरनं सुद्धा करू शकता. सो इकडे काहीच कंपल्शन नाही आहे की तुमच्याकडे लॅपटॉप असलाच पाहिजे. ज्यांच्याकडे फक्त मोबाईल आहे ते सुद्धा यावरती करू शकता. सो आपण यावरती आलो businesspinterest.com वरती, तर तिथे साइनअपचं ऑप्शन येईल आणि तुम्हाला त्यावरती साइनअपला क्लिक करायचं आहे. साइनअपला क्लिक केल्यावरती तुम्हाला असं पेज येईल आणि तिथे तुम्हाला विचारलं जाईल ईमेल, पासवर्ड अँड बर्थ डेट अँड एव्हरीथिंग. सो तुम्हाला तुमचा ईमेल टाकायचा आहे सगळ्यात पहिले. सपोज मी इथे टाकते. आणि तिथे पासवर्डही तुम्हाला टाकून द्यायचा आहे. तुम्ही तुमचा पासवर्ड चूज करू शकतात. देन तुम्हाला तुमचा बर्थ डेट वगैरे टाकायचा आहे. आणि सो जेव्हा तुम्ही त्यावरती क्लिक करता तर तुम्हाला हा पेज दिसेल, ज्यावरती तुम्हाला दिसेल की तुम्हाला एक अकाउंट क्रिएट करायचं आहे. सो यामध्ये काहीच नाही जास्त, फक्त तुम्हाला सिम्पली तुमचा एक ईमेल टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि तुमचं डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे आणि नंतर क्रिएट अकाउंट करून घ्यायचं आहे. मी माझं अकाउंट क्रिएट केलेलं आहे म्हणून मी इथे तुम्हाला दाखवत नाही, बट तुम्ही ते करून घ्या. सो आफ्टर दॅट बेसिक अकाउंट तुमचं क्रिएट झालेलं आहे बिझनेसचं. बट
पुढे तुम्हाला अजून काही स्टेप्स आहेत, सिंपल आहेत, ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. सो त्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला असे ऑप्शन्स दिसतील: ऑनलाईन मर्चंट और मार्केट प्लेस, सर्व्हिस प्रोव्हायडर, कंटेंट क्रिएटर और एनिथिंग लाईक दिस. सो सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला सेल करायचं आहे और एव्हर तुम्हाला काहीतरी अर्निंग करायची. तर सो तुम्ही ऑनलाईन मर्चंट और मार्केट प्लेस असं सिलेक्ट करायचं आहे त्यामध्ये. ओके. सो आणि नेक्स्ट करून टाकायचं आहे. नेक्स्ट तुम्हाला विचारतील बिझनेस नेम और कंट्री और इफ यू हॅव अ वेबसाईट और नॉट. सगळ्यात पहिले जर तुम्हाला एका वेगळ्या नावाने तुमचं बिझनेस स्टार्ट करायचं आहे, तर तुम्ही तसं करू शकता किंवा सिम्पली तुम्ही तुमचं नाव टाकू शकता. ओके. युअर कंट्री और रिजन. त्यानंतर ऑब्व्हियसली जर तुमचं काही साईट वगैरे नसेल तर यू कॅन चूज आय डोंट हॅव अ वेबसाईट. नंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. नंतर तुम्हाला अजून काही डिटेल्स भरावे लागतील, लाईक व्हॉट आर युअर गोल्स, बिझनेस गोल्स, वॉट द फोकस ऑफ युअर ब्रँड, इंटरेस्टेड इन रनिंग ॲड्स ऑफ इंटरेस्ट. सो सगळ्यात पहिले इथे गोल्स टाकायचा, इन्क्रीज ऑनलाईन सेल्स. ओके. अजून तुम्ही टाकू शकतात कंटेंट क्रिएटर, Pinterest टू ग्रो ऑडियन्स, और यू कॅन ॲड, म्हणजे इथे तुम्हाला जे पॉईंट्स दाखवतात ते सध्याचं टाकून द्या, ह्यानी एवढं काही फरक पडणार नाही. देन व्हॉट इज युअर फोकस ऑफ युअर ब्रँड. आता इथे ते तुम्हाला डिसाईड करायचं, लाईक तुमचं निश, कारण की हे पुढे जाऊन तुम्हाला हेल्प करेल तुमचं जे प्रोडक्ट असेल किंवा जे काही तुमचं कंटेंट असेल ते त्या लोकांपर्यंत पोहोचवायला. लाईक तुमचं जर ब्युटीचं, मेकअपचं असेल तर, आणि तुम्ही जर ब्युटी आणि मेकअपचं टाकत असाल तर ते त्याच लोकांपर्यंत जाईल जे इंटरेस्टेड आहे ब्युटी मेकअपमध्ये. जर तुमचं फॅशनचं असेल तर तुम्ही फॅशन असं सिलेक्ट करून त्या लोकांपर्यंत रीच करू शकतात. जर इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत, लाईक ट्रॅव्हल, फूड अँड ड्रिंक. तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल सध्यासाठी आपण याला घेऊयात ब्युटी. ठीक आहे. सो ॲडव्हर्टायझिंगमध्ये तुम्ही इंटरेस्टेड आहात की नाही हे इट्स अप टू यू. अँड इफ यू वॉन्ट दिस की तुम्हाला फ्रीमध्ये सगळं करायचं आहे, सो यू कॅन चूज दिस, नॉट आय एम नॉट प्लॅनिंग टू ॲडव्हर्टाईज और आय एम नॉट शुअर इट. ओके. देन डन करायचं आहे. आणि त्यानंतर तुमच्यासमोर आता पेज येणार आहे एक, आणि तिथे तुम्हाला आता ते विचारतील की तुम्हाला शेअर आयडियाज करायचे की शोकेस युअर ब्रँड. तर सध्या तरी तुम्ही ऑब्व्हियसली शेअर आयडियाजच करणार आहे, कारण की सध्या तुमचं काही ब्रँड वगैरे नाही आहे. सो ते सिलेक्ट करायचं आहे. नेक्स्ट आता सगळ्यात पहिले तुम्हाला इथे विचारलं जाईल की तुम्ही एक पिन क्रिएट करा. आता तुम्हाला इथे काय करायचं आहे, पिन क्रिएट करणं म्हणजे काय, की तुम्हाला यामध्ये तुमचं एक गोष्ट तुम्हाला त्यांना दाखवायची आहे. लाईक आता मी ब्युटीचं सिलेक्ट केलं आणि मला ब्युटीचं काही दाखवायचं आहे सपोज, मी तुम्हाला दाखवते. आता ब्युटीमध्ये आपण काय करू शकतो की मेकअप स्टफ्स. तर आता यामध्ये इतके सारे ऑप्शन्स आहेत. तुम्ही फाउंडेशन मेकअप दाखवू शकता, लिपस्टिक वगैरे हे सगळं दाखवू शकतात. इट्स ऑल अप टू यू. जर तुमचं काही मेकअपचं असेल तर तुम्ही ते सुद्धा दाखवू शकता. सपोज आता आपण जायचं शॉपिंगमध्ये आणि किंवा आपण आलो ॲमेझॉनमध्ये, राईट. आता मी तुम्हाला सांगेल की तुम्ही ह्यावरती कसं सेल करायचं आहे. सगळ्यात पहिले तुम्ही इमेज गुगलवरनंही घेऊ शकता किंवा इथनंही सेव्ह करू शकता. बट फॉर गुड थिंग तुमच्या चांगल्यासाठी मी सांगते की तुम्ही डायरेक्ट ॲमेझॉनवरनं इमेज न घेता दुसरी इमेज करा किंवा तुम्ही तुमची जनरेट करा. लाईक तुम्ही कॅनवामध्ये एडिट करू शकता इफ यू हॅव टाईम, और यू कॅन टेक इट फ्रॉम गुगल. डायरेक्ट इथनं करसान तर ते कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो किंवा कॉपी पेस्ट होऊ शकतं. म्हणून सगळ्यात पहिले आता तुम्हाला दाखवण्यासाठी तर मी इथनं डाउनलोड केली आहे, आणि नंतर इथे यायचं आहे आणि तिथे तुम्हाला पिनवरती क्लिक करायचं आहे आणि ही इमेज तुम्हाला इथे ॲड करायची आहे. ठीक आहे. सपोज तुम्हाला हे सेट जे मेकअप सेट आहे ते सेल करायचं आहे, तर सगळ्यात पहिले तुम्ही इमेज तिथे अपलोड केली. नेक्स्ट तुम्हाला ॲज इट इज टायटल इथनं कॉपी करायचं आहे. ओके. आणि इथे पेस्ट करायचं आहे. आता त्यांची क्रायटेरिया असते की 100 लेटर्समध्ये पाहिजे. सो तुम्ही काही
कट पेस्ट वगैरे करू शकता तुमच्या हिशोबाने. मी टायटल टाकलं आहे. डिस्क्रिप्शन वगैरे टाकायचं आहे तर सेम इथनं तुम्हाला डिस्क्रिप्शन उचलायचं आहे. यू कॅन ऑल्सो टेक दिस वन. मला हे प्रेफरेबल वाटतं, हे एवढं मोठं पॅरेग्राफ वाचल्यापेक्षा. सो मी हे घेतलं आहे. ओके, हे झालं तुमचं डिस्क्रिप्शन. आता तुम्ही इथे लिंक जी टाकसाल आणि आता तुम्ही इथे जी लिंक टाकसाल आणि लोक त्यावरती क्लिक करतील, ऑर्डर करतील, त्यावरनं तुम्हाला कमिशन भेटेल, त्यावरनं तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील. सो दिस इज द फर्स्ट स्टेप. आता तुम्हाला काय करायचं आहे, ह्याची जी लिंक आहे, आता मी तुम्हाला सिम्पली दाखवते की माझ्याकडे दुसरं ॲमेझॉनचं अकाउंट आहे. दुसरं अकाउंट आहे जिथे मी माझं ॲमेझॉनवरती बिझनेस अकाउंट खोललेलं आहे. तुम्ही बघू शकता, जेव्हा मी इथे खोललं तेव्हा इथे मला दुसरं काहीच ऑप्शन नाही दिसलं, राईट. इथे एकदम नॉर्मल तुम्ही ॲमेझॉन जसं ओपन करता तसं केलेलं आहे. आणि या ॲमेझॉनमध्ये इथे तुम्हाला गेट लिंक मिळेल, राईट. तर तुम्ही जे यामध्ये जे तुम्ही ॲड करणार आहे लिंक, तुम्हाला ती नॉर्मल लिंक न ॲड करता ही गेट लिंकची लिंक ॲड करायची आहे, कारण की ही तुमचा आय डी जनरेट करते, राईट. यू कॅन सी इथे प्रेरू वगैरे माझं नाव येत आहे. सो जर हा तुम्हाला अकाउंट स्टार्ट करायचं आहे ॲमेझॉनवरती सेल करण्यासाठी, तर मला कमेंट करा. मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल की यावरती कसं करायचं. लाईक तुम्ही बघू शकता, जर हा प्रोडक्ट कोणी घेतला तर मला 10% कमिशन भेटेल. बट सेम थिंग तुम्हाला इथे दिसत नाही आहे, कारण की इथे मी माझं अकाउंट खोललेलं नाही आहे. जे बिझनेस आहे इथे अजून साइन इन वगैरे काहीच नाही केलेलं आहे. बट तुम्हाला जर ते अकाउंट खोलायचं आहे तर तुम्ही मला सांगू शकता. सो मी पूर्ण डिटेलमध्ये त्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवेल. आता सिम्पली तुम्हाला काय करायचं, इथे यायचं आहे आणि इथे तुम्हाला ती लिंक पेस्ट करायची आहे. आता ही जी लिंक आहे ही या प्रोडक्टचीच आहे, बट तुमच्या थ्रू केली आहे, म्हणून यावरती क्लिक करून जे कोणी तुमचं प्रोडक्ट परचेस करेल त्यावरनं तुम्हाला कमिशन मिळेल आणि तुम्ही अर्न करू शकाल, राईट. नेक्स्ट तुम्हाला तुमचं बोर्ड चूज करायचं आहे आणि टॅग्स देणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो नेक्स्ट इज टॅग्स. बोर्ड तुम्ही काही पण चूज करू शकता, लाईक ब्युटी. बोर्ड क्रिएट केला, ब्युटी, कीप इट पब्लिक, आणि ब्युटी म्हणून तुमचा एक बोर्ड क्रिएट झाला. आता इथे काय टाकायचं आहे, तुम्हाला टॅग्स टाकायचे जे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की ते त्याच लोकांपर्यंत पोहोचतील ज्यांना ब्युटीच्या रिलेटेड कंटेंट पाहिजे. लाईक ज्यांना इंटरेस्ट आहे ऑब्व्हियसली त्यांच्यापर्यंत गेलेलं चांगलंच ना. सो तुम्ही असं थोडंफार टॅग्स देऊ शकता. ओके, हे असं केलं. आता जर तुम्हाला ॲड प्रोडक्ट करायचं आहे, तुम्ही ॲड प्रोडक्ट करून सेम लिंक इथे पेस्ट करून, इथे लिंक पेस्ट करून तुमचं प्रोडक्टसुद्धा ॲड करू शकता डायरेक्टली. किंवा तुम्हाला जर फक्त लिंक शेअर करायची आहे तर इथनं तुम्ही लिंक शेअर करू शकता, राईट. जर तुम्हाला नंतर पब्लिश करायचं आहे तर तुम्ही इथे स्केड्यूलसुद्धा करू शकता. आणि आत्ता पब्लिश करायचं आहे तर सिम्पली पब्लिशवरती क्लिक करायचं. आता तुमचं ही पोस्ट पब्लिश झालेली आहे. ओके, मी दाखवते. सो दिस इज माय फर्स्ट पोस्ट आय हॅव क्रिएटेड. आणि हे वर्क कसं करणार आहे हे पण तुम्हाला सांगते. यावरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा इथे लिंकचं ऑप्शन विजिट साईट येतं, आणि जेव्हा कोणी ते विजिट साईट करेल आणि इथनं परचेस करेल तुम्हाला 10% कमिशन मिळणार. असं करून तुम्ही तुमचं एक जॉनर फिक्स करायचं आहे, ज्याने की तुम्ही ते प्रोडक्ट्स इथे सेल करू शकणार. आणि हे जास्त अवघड नाही आहे, खूप इझी आहे. एकदा फक्त तुम्हाला ट्रस्ट बिल्ड करायचा आहे आणि असे प्रोडक्ट्स सगळ्यांना सेल करायचे आहे. सो हे होतं सिम्पली तुम्हाला कसं प्रोडक्ट सेल करायचं आहे. आता मी तुम्हाला दाखवते की नेक्स्ट स्टेप तुम्ही कसं त्याला ॲनालाइज करशाल. यावरती हेच एक खूप इम्पॉर्टंट असतं की तुम्ही ॲनालाइज कसं करायचं. सपोज मी तुम्हाला माझं अकाउंटचं प्रूफ दाखवते. हे माझं बरंच काही मी यावरती अपलोड केलेलं आहे. यावरती तुम्ही बघू शकता की माझे काही ठीक आहे, काही पोस्ट एवढे नाही गेले, बट काही पोस्ट इतके जास्त गेले आहेत ना. आणि तशाच पोस्टवरनं आपल्याला कमिशन भेटतं. लाईक हा पोस्ट तुम्ही बघू शकता, ह्याची इम्प्रेशन आहे 3 लाख, मोर दॅन 3 लाख.
पिन्स लोकांनी क्लिक केलं आहे 15,000 आणि सेव्ह केलं आहे 3,300. सो हे जे पिन क्लिक्स असतात हे असतात तुमच्या साईटवरती ते व्हिजिट करतात, त्यांना जर काही घ्यायचं असेल प्रोडक्ट तर ते परचेस करतात आणि यामधनं तुम्हाला तुमचं कमिशन मिळतं, राईट. जर मी सी मोर स्टॅट्स दाखवलं तर यू कॅन सी, आता तुम्ही बघू शकता हे किती छान ग्रो झालेलं आहे. आता असं नाही आहे की तुमचं प्रत्येक पोस्ट तुमची ग्रो होणारे, प्रत्येक पोस्ट तुमची लाखोमध्येच जाणारे नाही. तुम्ही 100 टाकसान त्यामधनं तुमची एक पोस्ट जाईल, मग ते तुम्हाला खूप सारा इन्कम जनरेट करून देईल. आता तुम्ही बघू शकता स्टार्टिंगला हे 6,000 गेलं आणि वाढत वाढत हे असं वाढत गेलं, राईट. सगळ्यात जास्त 26,000, देन 23,000, 23,000, राईट. ठीक आहे. आणि इथे बघू शकता पिन क्लिक्स, सेव्स, आउटबाउंड क्लिक्स वगैरे वगैरे हे असं दिसतं. नेक्स्ट मी तुम्हाला अजून एक पोस्ट दाखवते जी चांगल्यापैकी गेली आहे आणि ती आहे सिम्पली माझं जे आहे ते फॅशन अँड स्किन केअरचं आहे. सो ते जास्त लेडीज वगैरे करता. तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचं करू शकता, तुम्ही ई-बुकचं करू शकता, तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचं करू शकता, तुम्ही अजून गॅजेट्सचं करू शकतात और बुक्सचं करू शकतात. देअर आर सो मेनी ऑप्शन्स जे तुम्ही करू शकतात, राईट. आता सपोज ही पोस्ट आहे, यामध्ये मी हे एस्थेटिक मिरर्स दाखवले आहे. ही पोस्ट गेली आहे 16,000 आणि ही पोस्ट गेली आहे 4,000. तर आता यामधनं 676 लोकांनी क्लिक केलं आहे आणि क्लिक केल्यावरती जे परचेस करतात त्यामधनं तुम्हाला तुमचं कमिशन भेटतं. सो मी हे सुद्धा दाखवेल की मला किती कमिशन आलं आहे वगैरे. जर तुम्ही तसं कमेंट केलं, तुम्हाला जर याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ पाहिजे की मला यामधनं कसं मिळालं आहे पैसे वगैरे, मी कसं अर्न करते, सगळं जर पाहिजे असेल तर मला लवकरात लवकर कमेंट करा आणि मग मी लवकर नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येईल. दिस इज माय एंगेजमेंट. यू कॅन सी जास्त फॉलोअर्स नाही. खरं तर इथे फॉलोअर्स मॅटरच करत नाही, तुमचं व्ह्यूज आणि क्लिक्स मॅटर करतात. तर व्ह्यूज बघू शकता माझे मंथली व्ह्यूज 3 लाख आहे आणि क्लिक्स तर त्यापेक्षाही जास्त आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे की कसं अकाउंट सेटअप करायचं आहे, कसं तुमचं बोर्ड्स सिलेक्ट करायचं आहे, कसं तुमचं निश सिलेक्ट करायचं आहे आणि पिन्स कसे क्रिएट करायचे आहेत. जर तुम्हाला हे पण माहिती करायचं असेल की एक्झॅक्टली तुम्ही कशावरनं सेल करणार, तुम्हाला कमिशन कुठनं भेटणार आणि तुमच्या अकाउंटमध्ये पैसे कसे येणार, हे जर तुम्हाला पूर्ण माहिती करायचं असेल तर लवकर कमेंट करा, जास्तीत जास्त कमेंट करा. सो मी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला फुल डिटेलमध्ये दाखवू शकते की कसं तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येतील. हे तर सगळे स्टेप्स होते. बट आता इथे प्रश्न पडतो की तुम्ही तुमचं निश काय सिलेक्ट करशाल. ऑब्व्हियसली सगळे तर मेकअप वगैरे तर नाही करू शकत. सो डिजिटल प्रोडक्ट जर तुम्हाला सेल करायचं आहे तर तिकडे खूप ऑप्शन्स आहेत. लाईक तुम्ही ई-बुक्स सेल करू शकता, तुम्ही टेम्पलेट्स सेल करू शकता, तुम्ही तुमचं साईट वर जे वर्क आहे ते सेल करू शकतात. और यू कॅन सेल इलेक्ट्रॉनिक्स, गॅजेट्स, तुम्ही चिल्ड्रन्सचे टॉईज सेल करू शकता, तुम्ही टिप्स देऊ शकता, तुम्ही तुमचं नॉलेज शेअर करू शकता. खूप पेज आहे जे तुम्ही त्यावरती शेअर करू शकता. सेकंड स्टेप अर्निंग करायची कशी आहे, लाईक जेव्हा तुमचं पेज ग्रो होतं, जेव्हा तुमच्या याला खूप रीच येतात, खूप जास्त तुमच्या याला ऑडियन्स कनेक्ट होते, तेव्हा ब्रँड्स तुम्हाला स्वतः येऊन तुम्हाला कोलॅब करण्यासाठी विचारतात. ते तुम्हाला पे करतात, ते त्यांचं प्रोडक्ट तुम्ही सेल करावं असं त्यांची इच्छा असते. सो असं थ्रू तुम्ही कोलॅबरेशन्स थ्रूसुद्धा तुम्ही पैसे कमावू शकतात. लास्टली जर तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स द्यायच्या असेल तर मी तुम्हाला हेच सांगेल की कन्सिस्टन्सी इज द की. जो स्टार्टिंगला ऑब्व्हियसली तुम्हाला काहीच येणार नाही, न रीच येणार आहे, न व्ह्यूज येणार आहे, ना क्लिक्स येणार आहे, बट तुम्हाला हे कंटिन्युअसली करत राहायचं आहे. तुम्ही 100 पोस्ट टाकशाल तेव्हा एका पोस्टला तरी रीच जाईल आणि एकदा तुमची रीच वाढली तर नेक्स्ट बाकीचे पोस्ट ऑटोमॅटिकली तुम्हाला रीच करताना दिसेल. आणि तुम्ही स्टार्टिंगचे 100 पोस्ट कसे करू शकता, लाईक तुम्ही वेगवेगळ्या निशचे टाकून बघू शकता की तुमच्यासाठी काय वर्क करतं आहे. लाईक तुम्ही इलेक्ट्रॉनिक्सचे टाकू शकता, तुम्ही मेकअपचे टाकू शकता, तुम्ही फॅशनचे टाकू शकता आणि यू कॅन सी की तुमचं अकाउंट कोणत्या गोष्टीला जास्त पुश करतं आहे. आणि एकदा तुम्हाला ती आयडिया आली की ती निश तुमची बनवून जाणार. नेक्स्ट टिप मी अशी देईल की तुमचं SEO वगैरे तुम्ही यूज करा, कीवर्ड्स यूज करा, तुमचे टॅग्स यूज करा. थोडंसं तुम्ही त्याला अजून छान बनवण्यासाठी तुम्ही तुमचं जे पोस्ट आहे ती
तुम्ही एडिट करू शकता. लाईक कॅनव्हावरनं तुम्ही एडिट करू शकता, त्याला अजून छान डेकोरेट करू शकता. डायरेक्ट कॉपी पेस्ट केल्यापेक्षा तुम्ही तुमचं एक पोस्ट बनवून टाकू शकता आणि याने पीपल अजून जास्त त्याला एंगेज होतील, राईट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.